आता जो नवीन मार्ग काल परवा सांगितला तो आम्हाला मान्य नाही. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं होईल. शेतकरी नाराज आहेत. ज्यासाठी अट्टहास केला तोच मार्ग जर कापत गेला असं तर आम्हाला ह्यापुढे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. दिल्लीची हवा थंड आहे आणि राहिला प्रश्न दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात की नाही. मी नवीन आहे राष्ट्रवादीमध्ये. जुना प्रस्तावित पुणे नाशिक जो रेल्वे महामार्ग होता तो सध्या रद्द झालेला दुसरा चाललेला आहे. असं काय झालं आणि पहिला कसा बरोबर होता ना आताचा कसा मार्ग चुकीचा आहे? मुळात 2001ला सुरेश कलमाडी खासदार होते, नंतर रेल्वे मंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून ह्या रेल्वे मार्गाचा सर्वे करण्यात आला. पुणे नाशिक त्यांना वाटलं गरज आहे म्हणून त्यांनी सर्वे केला. पण दुर्दैवानं तो सर्वे निगेटिव्ह आला. निगेटिव्ह म्हणजे तोट्याचा जाईल अशा प्रकारे सर्वे आल्यामुळे इन्व्हेस्टमेंटवर जी काय गुंतवणूक करू रेल्वे बांधण्यासाठी ते तोट्यात जाईल असं समजून तो प्रकल्प गुंडाळण्यात आला. परत मी खासदार झाल्यानंतर 2005ला सर्वे केला, तोसुद्धा तोट्यात आला. 2010ला पुन्हा एक सर्वे केला, तोसुद्धा तोट्यात आला. आणि मला वाटलं की आता हा रेल्वे प्रकल्प करणं गरजेचं आहे म्हणून मी 2010, 11, 12 खूप जास्त ताकद लावून हा प्रकल्प कसा होईल यासाठी प्रयत्न केले. 2012ला सरकारनं प्रकल्पाची सर्वे करण्यासाठी मंजुरी दिली. त्याला त्यावेळेला 2.5 कोटी रुपये मंजूर केले. परंतु ते करत असताना मी ठरवलं की त्या सर्वेच्या टीमबरोबर मी जाणार म्हणून पुणे ते नाशिक हा 10 दिवसाचा प्रवास मी बाय रोड केला त्यांच्याबरोबर आणि त्यांना समजून सांगितलं की चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, संगमनेर ह्या परिसरामध्ये कसा रेल्वे मार्ग फायदा जाईल, तिथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक कशी होईल, चाकण MIDCमधल्या औद्योगिक मालाची वाहतूक कशी होईल, प्रवासी संख्या नाशिक टू पुणे किती मोठ्या प्रमाणात आहे, हे सगळं पटवून दिल्यानंतर 2012ला सर्वे पॉझिटिव्ह आला, म्हणजे सकारात्मक सर्वे. त्याच्यामध्ये 4% रेल्वेला फायदा होईल त्याच्या इन्व्हेस्टमेंटवर. त्यामुळं रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. नियोजन आयोगाकडे गेला. नियोजन आयोगानं फक्त 4च प्रकल्प निवडले आणि त्यामुळे आमचा प्रकल्प त्यावेळेला दुर्दैवानं पाठीमागं राहिला. 2016ला रेल्वे मंत्री म्हणून सुरेश प्रभू ज्यावेळेला आले त्यावेळेला मी त्यांच्याशी विनंती करून ह्या मार्गासाठी विशेष प्रयत्न करायला सांगितले. त्यांनी मंजुरी दिली आणि मंजुरी देताना 3-3.5 कोटी रुपयाच्या आसपास हा प्रकल्पाची किंमत राहिली. आणि असं ठरलं की दोन्ही सरकारनं अर्धे पैसे खर्च करायचे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा प्रकल्प राबवायचा. हे राबवत असताना त्यांच्या माध्यमातून ती कंपनीची स्थापना झाली. त्या कंपनी MRIDL आणि त्या कंपनीचं काम चालू झालं आणि काम चालू होत असताना असं ठरलं की नॉर्मल रेल्वे, कन्व्हेन्शनल रेल्वे करायच्याऐवजी याच्यामध्ये सेमी हायस्पीड रेल्वे करायची की जी नाशिकपासून पुण्याला अवघ्या 2 तासात पोहोचेल. त्यासाठी 234 किलोमीटरचं अंतर कापेल. सगळ्यांच्या दृष्टीनं हा प्रकल्प अतिशय सोयीचा वाटला. त्याला परत पाठपुरावा केला. 2 वर्ष 17 आणि 18 सगळ्या सोपस्कार पूर्ण केले. 2019ला सगळं अंतिम करून झालं. सरकारनं पैसे 500 कोटी रुपये दोन्ही सरकारनं 2019ला दिले आणि काम चालू झालं. तर भूसंपादनाचं काम चालू झालं. दुर्दैवानं त्या दरम्यान माझा पराभव झाला. मी प्रवाहाच्या बाहेर गेलो त्या दरम्यान. त्यामुळं 2019 ते 2026 7 वर्षामध्ये म्हणावं असं काही न झाल्यामुळं प्रकल्पाकडं लोकांचं आतुरतेनं लक्ष होतं. 1000 कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च करण्यात आले, जे मांजरी असेल, जुन्नर, आंबेगाव या ठिकाणी असेल, नगर, अहिल्यानगरमध्ये असेल. परंतु प्रकल्प काही हालेना. गेल्या आठवड्यात आणि ओरिजिनली जो प्रकल्प आम्ही सुचवला होता तो हडपसर मार्गे मांजरीवरून केसनंद, वाघोली, लोणीकंद, आळंदीवरून चाकण, खेड, राजगुरुनगर, नारायणगाववरून आळेफाटा, बोटा, संगमनेर, सिन्नर. हे सगळं काय व्यवस्थित झालं असताना अचानक गेल्या 8-10 दिवसापूर्वी रेल्वे मंत्र्यांना सांगितलं की नारायणगाव हा मार्ग आम्ही निवडत नाही. आम्ही जो मार्ग निवडतो तो पुणे ते नगर, जो पुण्यावरून निघेल हडपसर मार्गे लोणीकंद, रांजणगाव, शिरूर आणि नगर इथपर्यंतच रेल्वे होईल. तिथून पुढं नगरवरून
शिर्डीला जायला रेल्वे ऑलरेडी आहे, दौंड मार्गे जी जाते ती तिथून जाणार पुढे. आणि त्याच्याही पुढे जो मार्ग होय तो शिर्डी ते नाशिक, त्यालासुद्धा केंद्र सरकारनं गेल्या वर्षी का 2 वर्षापूर्वी मंजुरी केली. त्याचे काम चालू आहे, आता पूर्णत्वास आलं आहे. हा जो रेल्वे मार्ग आहे तो नाशिकला पोचेपर्यंत 4 तास जातील, 5 तास पण जातील. आणि जुना प्रस्तावित होता तो. तो जुना प्रस्तावित मार्ग त्यांनी टाळला. तिथं GMRTची अडचण अशी सांगितली, परंतु त्याच्यावर सुद्धा आम्ही पर्याय सुचवले होते की GMRT जर अडचण करत असेल तर GMRTपासून 10-15 किलोमीटर डाव्या बाजूला सरकू किंवा उजव्या बाजूला सरकू आणि त्याच मार्गाने गेले पाहिजे. संगमनेर आलं पाहिजे, चाकण आलं पाहिजे, राजगुरुनगर आलं पाहिजे, मंचर आलं पाहिजे. भले नारायणगावपासून थोडेकडे राहील तर नारायणगावला कनेक्शन देता येईल 10 किलोमीटरचं, परंतु सरकारनं ते मान्य केलेलं नाही. आता जो नवीन मार्ग काल परवा सांगितला तो आम्हाला मान्य नाही. लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं होईल. शेतकरी नाराज आहेत. या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसारच या प्रकल्पाला जन्म दिला मी 2005ला. तिथूनच या संकल्पना सुचली आणि आता ज्यासाठी अट्टहास केला तोच मार्ग जर कापत गेला असं तर आम्हाला ह्यापुढे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्या अगोदर आम्ही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि पंतप्रधान यांना जाऊन भेटणार. त्यांच्याकडे आम्ही साकडे घालणार की हा मार्ग पूर्ण करा, हा मार्गच झाला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल. विमानतळ गेलं, रेल्वे गेली तर लोकांनी काय करायचं? बैलगाडीचा वापर करून नाशिकला जायचं. हा अतिशय गंभीर गोष्ट आहे. म्हणून हा प्रकल्प व्हावा यासाठी सगळ्या जनतेला बरोबर घेऊन आंदोलनात उतरल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा सातत्याने चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आता रोहित पवार, अजित पवार एका गाडीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी काल गेले दिल्लीला. तुम्ही दिल्लीत अनेक वर्ष काम केलेलं आहे, अनेक वर्ष राहिलेले आहेत. काय म्हणते दिल्लीची हवा? दिल्लीची हवा थंड आहे. आणि राहिला प्रश्न दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात की नाही, मी नवीन आहे राष्ट्रवादीमध्ये, मला माहिती नाही आहे आणि मी आत्ताच TV मध्येच ऐकतो. कारण त्यामुळे अनेक प्रमुख मला नेते याच्याबद्दल- राष्ट्रवादीचे तिकडे गेलेत. मला- तुम्हाला काय असं सांगणार? नाही, मला त्यातलं काहीच माहिती नाही आहे. मी अनभिज्ञ आहे. जेव्हा कळेल तेव्हा समजेल. तुम्ही म्हणालात की मी राष्ट्रवादीत आत्ताच नवीन आहे, नवीनच आहे. नवीन आहेत. तर काय एकनाथ शिंदेकडे परत जाण्याचा विचार किंवा त्यांच्याकडून काय असं विचारणा झाली का? मी असं होणारच नाही काही. नाही, पण मी नवीन आहे एवढं म्हटलं, तो विषय वेगळा आहे. तुम्ही जुने शिवसैनिक आहेत, तर असं काय कधी वाटतं का? शिवसैनिकांचं माझं नातं खूप जुनं आहे आणि अजूनही आहे. ते संबंध चांगले राहतील आणि राष्ट्रवादीच्या लोकांशी संबंध चांगले. त्यामुळे काय मी असं सुडाचं राजकारण करत नाही किंवा विरोधाचं राजकारण करत नाही. दिल्लीची हवा मी यासाठी म्हणलो की नरेंद्र मोदी यांनी आता राज ठाकरेंची भेट घेतली 2 दिवसापूर्वी. त्यामुळे बरंचसं काही घडतंय दिल्लीत असं बोललं जातंय. तुमच्याकडे काय माहिती? हे चालूच आहे. आता राजकारण अशा वळणावर येऊन पोचलं आहे ना की राजकारणामध्ये झटपट घडामोडी घडत राहतात. त्यामुळं कुणी काही प्रिडिक्ट करू शकत नाही कधी काय होईल ते. त्यामुळं हे भेटत राहतील किंवा कोण रोहित पवार, अजित पवार एकाच गाडीत जातील, नरेंद्र मोदी, राज ठाकरे एकत्र भेटतील, ह्यात वावं काही नाही आहे. शेवटी राजकारण आहे. आजही तुमचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद आहे? एकनाथ शिंदे यांच्याशी आहे. उद्धव ठाकरेंशी नाही, तसा कधी संबंध आला नाही. धन्यवाद. तर हे होते आढळराव पाटील, ज्यांनी की सांगितलं जुना जो प्रस्तावित रेल्वे मार्ग होता तो किती महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार होता. मात्र तो बदलल्यामुळे वेळेचंही नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्याचंही नुकसान होणार आहे. बघूयात हा रेल्वे मार्ग त्यांनी जो सांगितला तो पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालय त्यावर विचार करतं का? विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.